तर सार्वभौम सत्ता यामध्ये आपण मागच्या वेळेस सार्वभौम सत्तेची संकल्पना, त्याच्यानंतर सार्वभौम सत्तेचे अर्थ, प्रकार, त्याच्यानंतर सार्वभौम सत्तेची वैशिष्ट्ये आणि सार्वभौम सत्तेच्या सार्वभौम सत्तेचे प्रकार हे आपण या अगोदरच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. जे सार्वभौम सत्तेचे जे काही हे आहे, आज आपला हा जो दुसरा चॅप्टर आहे थेरीज ऑफ सॉव्हर्निटी, म्हणजे सार्वभौम सत्तेचे सिद्धांत, हा जो दुसरा चॅप्टर आपल्याला आहे, हा दुसरा चॅप्टर याच्यामध्ये काय आहे की सुरुवातीला आपण पाहिलं आहे की सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जवळपास प्लेटो अरिस्टॉटलच्या काळापासून इसवी सन पूर्वच्या आवाज येत नाही सर. आवाज येत नाहीये? हॅलो, आवाज येत आहे का माझा? नाही सर, नाही येत आहे. अटकत आहे सर. अटकत आहे? हो सर, अटकत आहे. अटकत आहे, अटकत आहे, अटकत आहे. सर्वांनाच अटकत अटकत आवाज येत आहे का माझा? हॅलो. हो सर. अच्छा, सर्वांनाच अटकत आहे म्हणजे नेट प्रॉब्लेम असेल. नेट तुम्ही लावलेला आहे. नेटवर्क कनेक्टिव्हिटी तर दाखवत आहे. वायफाय लावून घेऊ, थांबा एक मिनिट. हॅलो, आवाज येत आहे का आता? हॅलो हॅलो. अटकत अटकत येत आहे. अटकत अटकत येत आहे. सर्वांनाच अटकत अटकत येत आहे का? हॅलो. तर आता येत आहे बरोबर. हो का, तुमच्याकडे नेटचा म्हणजे सर्वांना येत असेल तर माझ्याकडचा प्रॉब्लेम असू शकते, आणि जर एकाला येत असेल तर मग तुमच्याकडचा प्रॉब्लेम असू शकते, म्हणजे पर्सनली नेटचा. आता येत आहे सर की आवाज? आता येत आहे का? हो. बरं बरं, मग असं काहीतरी नेटचाच प्रॉब्लेम असू शकते माझ्याकडचा. ठीक आहे. तर जे सार्वभौम सत्तेच्या संदर्भामध्ये आपण जे हे पाहिलेले आहेत की सार्वभौम सत्ता नेमकं कशाला म्हणायचं, सार्वभौम सत्तेचे अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, हे आपण यापूर्वीच्या क्लासमध्ये पाहिले. तर आज आपण जे सार्वभौम सत्तेचे थेरीज ऑफ सॉव्हर्निटी, म्हणजे सार्वभौम सत्तेचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर या सार्वभौम सत्तेच्या सिद्धांतासंबंधी प्लेटो अरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व काळापासून सार्वभौम सत्तेबाबतचे विचार मांडले गेले आहेत. परंतु काय झालं की 16व्या शतकातील जीन बोधापासून सार्वभौम सत्तेच्या संकल्पनेला निश्चित व काटेकोर स्वरूपाचा अर्थ प्राप्त झाला. म्हणजे प्लेटो अरिस्टॉटलच्या कालखंडाच्या नंतर जो जीन बोधाचा जो कालखंड होता, या बोधाच्या कालखंडामध्ये या संकल्पनेला एक निश्चित स्वरूप प्राप्त झाले. परंतु बोधाच्या नंतर 20व्या शतकात
तर अलीकडच्या या लास्कीपर्यंत विभिन्न विचारवंतांनी सार्वभौम सत्तेवर विपुल प्रमाणात राज्यशास्त्राच्या या संकल्पनांचं लिखाण केलं व आपले ग्रंथ त्यांनी या संकल्पनेवर आधारित आपले ग्रंथ प्रकाशित केले. या सर्वांच्या प्रयत्नामुळे सार्वभौम सत्तेच्या संकल्पनेवर किंवा त्याच्या स्वरूपावर एक विशिष्ट प्रकारचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं दिसते सार्वभौम सत्तेला. म्हणजे प्लेटो अरिस्टॉटलच्या काळापासून ही संकल्पना एक अभ्यासली जात होती, परंतु त्याच्यानंतर जो जीन बोधा नावाचा विचारवंत आहे, या जीन बोधाने काय केलं, त्याला एक व्यवस्थित स्वरूप या संकल्पनेला देण्याचं कार्य केलं 16व्या शतकामध्ये. परंतु कालांतराने मग जीन बोधाच्या नंतरच्या कालखंडामध्ये ते 20व्या शतकामध्ये अनेक विचारवंत जसं हेगेल, लास्की यासारखे विचारवंतांनी याला एक विशिष्ट प्रकारचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि मग या सार्वभौम सत्तेच्या संकल्पनेसंबंधी तर्कशुद्ध विचार मांडण्याच्या प्रयत्नातून या म्हणजे सार्वभौम सत्तेच्या संदर्भात एक तर्कशुद्ध पद्धती मांडणे आणि मग ह्या तर्कशुद्ध पद्धतीच्या मांडणीतूनच सार्वभौम सत्तेचे 2 सिद्धांत उदयाला आले आणि ते 2 सिद्धांत आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत सार्वभौम सत्तेचे. तर आता त्यामधला पहिला जो सिद्धांत आहे तो आहे ऑस्टिनच्या सार्वभौम सत्तेचा सिद्धांत किंवा त्याला सार्वभौम सत्तेचा एकतावादी सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. बरोबर आहे. आता हे बघा, हा जो सिद्धांत आहे ऑस्टिन्स थेअरी ऑफ सॉव्हरेनिटी, म्हणजे ऑस्टिनचा सार्वभौम सत्तेचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. पहिला सिद्धांत त्यालाच ऑस्टिनचा सार्वभौम सत्तेचा एकतावादी सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. म्हणजे दोन्ही नावाने त्याला विचारला जाऊ शकते. एकतावादी सिद्धांत, सार्वभौम सत्तेचा एकतावादी सिद्धांत सांगा किंवा ऑस्टिनचा सार्वभौम सत्तेचा सिद्धांत सांगा, अशा पद्धतीचा तो सिद्धांत हे केला जाते. आता पहा, जॉन ऑस्टिन नावाचा विचारवंतांना हा सार्वभौम सत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे. ऑस्टिनचा जो हे होता तो हा सिद्धांत सार्वभौम सत्तेचा एकतावादी किंवा ऑस्टिनच्या सिद्धांत नावानं ओळखल्या जात असते. जॉन ऑस्टिन हा इंग्लंड मधील कायद्याचा अभ्यासक व न्यायपंडित. त्याने 1832 मध्ये लिहिलेल्या न्याय शासनावरील व्याख्याने आणि लेक्चर ऑन ज्युरोप्रिट्स या ग्रंथात लेक्चर ऑन ज्युरोप्रिट्सप्रुडस नावाच्या ग्रंथामध्ये त्याने या सार्वभौम सत्तेच्या सिद्धांतासंबंधीचे विचार मांडलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जो काही सार्वभौम सत्तेचा सिद्धांत आहे ऑस्टिनचा, हा सिद्धांत कालांतराने त्याला वेगळं स्वरूप आलेलं दिसते. आणि मग ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या वेळेस ब्रिटिशांचं वर्चस्व होतं भारतामध्ये, त्या वर्चस्वानुसार व त्या परिस्थितीनुसार कायद्यात झालेले बदल हे या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून मग ब्रिटिश समाजात एकात्म व संघटित स्वरूपाची अधिसत्ता असावी, या अधिसत्तेने केलेल्या आज्ञांमधून समाजाची अभिवेक व्यवस्था उभी राहावी अशी ऑस्टिनची इच्छा होती. आणि मग याच सार्वभौमत्वाचा एकतावादी सिद्धांत मांडून त्याने ही गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला की राज्यशास्त्रीय दृष्टीने सार्वभौमत्वाची मुद्देसूद आणि शास्त्रशुद्ध स्वरूपाची मांडणी सर्वप्रथम ऑस्टिनने केली. आणि म्हणून ऑस्टिनला या सार्वभौम सत्तेचा हा जो सिद्धांत आहे हा जॉन ऑस्टिनच्या नावाने ओळखल्या जातो. आता त्याने मग सिद्धांताची मांडणी कशी केली? त्याने सिद्धांताची मांडणी करताना असं म्हटलंय की ऑस्टिनने राज्याला स्वतंत्र राजकीय समाज या नावानं तो राज्याला संबोधलं. स्वतंत्र राजकीय समाज. मग स्वतंत्र राजकीय समाज, या समाजात एक निश्चित व्यक्ती व व्यक्तींचा समूह असतो. सार्वभौमाने दिलेली आज्ञा हाच कायदा असतो आणि त्याचे पालन बहुसंख्य लोक स्वाभाविकपणे करतात.
म्हणजे सार्वभौमत्व ही सार्वभौमाने दिलेली आज्ञा म्हणजे सर्वोच्च मानणारी आणि तोच कायदा आहे असे असे बहुसंख्य लोक ज्याच्या आज्ञेचं पालन करतात त्याला आपण सार्वभौमत्व म्हणतो. आणि म्हणून जॉन ऑस्टिननं तेच म्हटलेलं आहे की सार्वभौमत्व ही एक प्रकारची आज्ञा कायदा आहे की ज्या कायद्याचं पालन सर्व लोक बहुमताने करतात आणि सार्वभौम असणारी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह अन्य कोणाच्याही आज्ञेचं पालन करत नाहीत. तो केवळ आज्ञा देण्याचं काम करतो असे ऑस्टिनचं म्हणणं आहे. की जॉन ऑस्टिनचा हा सार्वभौमत्वाचा सिद्धांत असं सांगतो की त्याच्यामध्ये सार्वभौमत्व म्हणजे एक प्रकारचा कायदा आहे ज्या कायद्याचं पालन बहुसंख्य लोक करतात आणि त्याच्या या कायद्या म्हणजे तो केवळ म्हणजे सार्वभौमत्व केवळ फक्त आदेश देण्याचं काम करत असते. तो आज्ञेचं पालन कधीच करत नाही आणि तो आदेश देण्याचं काम करते म्हणून तो केवळ आज्ञा देण्याचे कार्य करणारा व्यक्ती म्हणजेच सार्वभौमत्व होय असं जॉन ऑस्टिनचं म्हणणं आहे. मग सार्वभौमत्व कोणाला म्हणावे या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्यानं सांगितलं आहे आपल्याला. तो म्हणतो की ज्याला आपल्यासारख्या दुसऱ्या श्रेष्ठींच्या आज्ञा पाळण्याची सवय नसेल पण त्याच्या आज्ञा समाजातील बहुसंख्य लोक स्वाभाविकपणे पाळत असतील तर ती निश्चितच अशी श्रेष्ठ व्यक्ती त्या समाजात सार्वभौम असते आणि तो समाज एक स्वतंत्र राजकीय समाज असतो. म्हणजे ज्या व्यक्तीचे लोक सर्वानुमते त्याच्या आज्ञेचं पालन करतात मात्र तो कोणाच्याच आज्ञेचं पालन करत नाही असा व्यक्ती हा सार्वभौम असतो आणि अशाच व्यक्तीचा एक स्वतंत्र राजकीय समाज निर्माण होत असतो असं जॉन ऑस्टिनचं म्हणणं आहे. तो असं म्हणतो की व्यक्ती जो कोणी सार्वभौम असेल तो व्यक्ती असो किंवा व्यक्तींचा समूह असो त्या सार्वभौमत्वाच्या आज्ञेचं पालन सर्व लोक करतात मात्र त्याला कोणाच्याच आज्ञेचं पालन करण्याची सवय नसते परंतु बहुसंख्य लोक हे त्याच्या आज्ञेचं पालन स्वाभाविकपणे करताना दिसतात आणि त्याने सार्वभौमत्व म्हटले आहे आणि त्याचा एक राजकीय समाज घडून येतो असं त्याने म्हटलेलं आहे. आणि म्हणून राजकीय समाजाची व्याख्या किंवा राजकीय समाजाचं विश्लेषण करत असताना तो या पद्धतीने त्याचं विश्लेषण करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून राजकीय समाज किंवा राज्य ह्या एक सार्वभौम घटक आहे असं ऑस्टिनचं म्हणतो. आणि म्हणून हा सिद्धांत मांडताना ऑस्टिनने कायद्याचे दोन आधारभूत तत्वे स्पष्ट केली आहेत. एक म्हणजे आज्ञा देणारा आणि दुसरा म्हणजे आज्ञा स्वीकारणारा किंवा आज्ञेचं पालन करणारा. मग आज्ञेच्या मागे असलेली व्यक्ती याची पाठबळ रूढी परंपरा हे कायदे नाहीत तर ते नुसते नियम आहेत कारण त्याच्या मागे सक्ती करण्याची पाठबळ नसते. जेव्हा राज्यसत्ता एक राहते त्याचं ऑस्टिनचं म्हणणं असं आहे की कायदा कसा निर्माण होऊ शकतो किंवा सार्वभौमत्व निर्माण होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट म्हणजे आज्ञा स्वीकारणारा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञेचं पालन करणारा किंवा आज्ञेनुसार वागणारा. मग पहिले आज्ञा देणारा पाहिजे आणि ती आज्ञा ग्रहण करणारा सुद्धा आवश्यक आहे. ती आज्ञा पाळणारा सुद्धा आवश्यक आहे. जोपर्यंत आज्ञा देणारा आणि आज्ञा स्वीकारणारा हे दोन घटक अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सार्वभौमत्व आहे किंवा सार्वभौमत्व प्राप्त झाला आहे असं म्हणता येत नाही. आणि म्हणून सार्वभौमत्व जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला सार्वभौमत्वाच्या या विशिष्ट बाबींच्या संदर्भात तुम्हाला एक महत्वाची हे दिसून येते. आणि म्हणून ऑस्टिनने आज्ञा देणारा आणि आज्ञा स्वीकारणारा ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत असं म्हटलेलं आहे. मग आता या सार्वभौमत्वाच्या या सिद्धांतासंबंधी त्याने पुढील काही घटक सुद्धा आपल्याला काही महत्वाचे घटक सांगितलेले आहेत. तो असं म्हणतो की
तो असे म्हणतो की प्रत्येक राजकीय व स्वतंत्र समाज एक स्वतंत्रपणे स्पष्टपणे दिसणारा मानवी श्रेष्ठ समाज असतो. त्यावर अन्य कोणाच्याही आज्ञेचे बंधन पाळण्याचे मात्र बंधन नसते. मात्र तो आज्ञा करतो व त्याचे आपणहून लोक त्या आज्ञेचे पालन करतात. म्हणजे त्याच्यावर कोणाचेही बंधन नसते, परंतु लोक त्याच्या आज्ञेचं पालन करतात. ही एक महत्वाची तत्व त्या याच्यामध्ये या ऑस्टिनच्या सिद्धांतामध्ये आहे. दुसरं असं की हा निश्चित श्रेष्ठी कायद्याचा कर्ता असतो. त्याची प्रत्येक आज्ञा ही कायदा असते आणि त्याच्या आज्ञेखेरीज दुसऱ्या कशालाही राज्याचा कायद्याचा दर्जा मिळू शकत नाही. म्हणजे सार्वभौम असणाऱ्याची आज्ञा म्हणजे कायदा असतो. त्याच्या आज्ञेचं अवहेलना किंवा पालन सर्वच लोक करतात. त्याच्या आज्ञेची अवहेलना कोणी करूच शकत नाही. आणि तिसरं म्हणजे या सत्तेत सार्वभौम किंवा सार्वभौम सत्ता होय किंवा ती निरंकुश किंवा अविभाज्य असते, अशा पद्धतीचा एक हे आहे. दुसरं, राजकीय स्वतंत्र व समाजातील बहुसंख्य लोक या सृष्टीच्या आज्ञेचं पालन करतात असं सुद्धा म्हटले गेलेलं आहे. आणि हा सिद्धांत निश्चितच सर्वोच्च मानवी सत्ता असणारा सिद्धांत आहे. म्हणून हा सिद्धांत एक वस्तुनिष्ठ असा सिद्धांत आहे. या मानवी प्रयोगातून या सिद्धांताची निर्मिती झाली आहे. सार्वभौम सत्ता ही एकमेव असते आणि निरंकुश असते असा निष्कर्ष हा सिद्धांत मांडतो. आणि म्हणून सार्वभौम सत्ता ही एकमेव आणि हे असते असा हा सिद्धांत आपल्याला सांगतो. आणि म्हणून परंतु या सिद्धांतावर काही लोक आपल्याला टीका सुद्धा करताना दिसतात. कारण ज्याप्रमाणे आपण विचार करतो की सार्वभौम सत्तेची काही हे असेल, पण बरेच लोक या सिद्धांतावर टीका करतात. पहिली टीका अशी होती की मानवी श्रेष्ठी सर्वश्रेष्ठी नसतो. म्हणजे टीकाकारांचे मते असं आहे की ऑस्टिननं हे मानवाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे जो आज्ञा देणारा असेल त्याला, परंतु मनुष्य हा कोणताच श्रेष्ठ नसतो असं त्याने म्हटलेलं आहे. असे काही लोक टीका करतात आणि हा सिद्धांत त्याच्यावर टीका करताना आपल्याला दिसतात. तसेच रूढी परंपरा नीतिनियम इत्यादी पण याचे पालन करण्याचे बंधन कोणावरही नसते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. दुसरी टीका अशी होती की सार्वभौम सत्तेचे स्थान निश्चित करणे कठीण आहे, की सार्वभौम सत्ता नेमकी याच व्यक्तीच्या जवळ सार्वभौमत्व आहे असं म्हणणं म्हणजे अगदी चुकीचं आहे. कारण बहुसंख्य लोक आपण याची आज्ञेचे पालन करत असतात. प्रत्येक जण आपल्या घरामध्ये आपण आपल्या आईचे, वडिलांचे, भावाचे, बहिणीचे यांनी दिलेल्या आदेशाचं पालन आपण करतच असतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते सार्वभौमत्व आहे असं आपण जर मानलं तर मग त्यांची आज्ञा ही राज्यावर का चालत नाही, त्यांची आज्ञा ही देशावर का चालत नाही, असा सुद्धा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. परंतु अशी टीका त्याच्यावर करताना आपल्याला दिसतात. याचं सार्वभौम सत्तेचं स्थान निश्चित करणं कठीण आहे असं म्हटलं गेलेलं आहे. इंग्लंडच्या बाबतीत जो हा सिद्धांत असतो इंग्लंडच्या बाबतीमध्ये विचार करून मांडलेला असला तरी इंग्लंडच्या बाबतीत जरी हे वास्तव्य खरं दिसत असलं तरी इतर ठिकाणी मात्र याची वास्तविकता दिसून येणार नाही असं काही विचारवंतांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेत कार्यकारी मंडळाचा प्रमुख हा अध्यक्ष असतो. कायदे मंजूर करण्याची प्रक्रिया काँग्रेस आणि सुप्रीम कोर्ट या तिघांपैकी सार्वभौम सत्ता कोणाजवळ यात निर्णय करता येत नाही. जसं अनेक घटक असतात आपल्यामध्ये, जसं भारतामध्ये राज्यसभा आहे, लोकसभा आहे, तर मग कायदा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे का लोकसभेला आहे हे सांगणारा कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून दोघांमध्ये हितपाल झाल्याशिवाय कायदा निर्माण होत नाही, हे सुद्धा एक वास्तविकता आहे. आणि म्हणून कायदा निर्माण करणारी किंवा सार्वभौमत्व असणारी घटक कोणता आहे हे मात्र कोणी सांगू शकत नाही. अशा प्रकारची टीका याच्यावर या सिद्धांतावर करताना आपल्याला दिसते. तसेच हा सिद्धांत अवैधानिक व अमूर्त सिद्धांत आहे असं म्हटलं गेलेलं आहे. केवळ कायद्याच्या अंगाने सार्वभौमत्वाचा विचार केला आहे या सिद्धांतामध्ये, तत्वज्ञानाच्या अंगाने सार्वभौम सत्तेचा विचार कोणीच केला नाही. याकडे ऑस्टिननं दुर्लक्ष केलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. रुसोची सर्वसाधारण या जनरल बिल ही जी संकल्पना आहे यामध्ये तो कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे त्याने सार्वभौम सत्तेचा विचार वैधानिक दृष्टीने करणे स्वाभाविक ठरते. परंतु ऑस्टिनचे वर्णन मात्र तसे केलेले नाही. ऑस्टिनने एक एकांगी स्वरूपाचं वर्णन केलेलं आपल्याला दिसते.
त्याच्यानंतर निरंकुशताचं समर्थन हे ऑस्टिनने केलेलं आहे. तर निरंकुशता हे निरंकुश सत्ता ही घातक स्वरूपाची असते असं काही विचारवंतांना वाटते. एकाच व्यक्तीकडे सार्वभौमत्व असणे, एकाच व्यक्तीकडे सत्ता असणे म्हणजे हे चुकीचं आहे, धोक्याचं आहे असं सुद्धा काही. निरंकुश सत्ता ही धोक्याची आहे असं काही विचारवंतांना वाटताना आपल्याला दिसते. आणि म्हणून काही लोक याची टीका करताना सुद्धा आपल्याला दिसतात की निरंकुश सत्ता ही घातक असते असं काही विचारवंतांना वाटतं. त्याच्यानंतर हा सिद्धांत लोकशाही विरोधी सिद्धांत आहे असं काही विचारवंतांना वाटतं. आता लोकशाही विरोधी विचारवंत म्हणजे लोकशाही विरोधी सिद्धांत आहे असं का म्हटलं जाते? कारण लोकशाहीच्या संदर्भामध्ये लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य असलेली शासन पद्धती असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु हा सिद्धांत लोकशाही विरोधी सिद्धांत आहे असं म्हणतात. कारण लोकशाहीमध्ये संपूर्ण जनतेच्या विचारांचा आचारांचा सुद्धा विचार केला जातो. लोकशाहीमध्ये याचा विचार होत असतो. आणि म्हणून लोकशाही ही जी आहे ही जनमतावर आधारित शासन प्रणाली आहे आणि म्हणून जनमताचा आधार हा झाला पाहिजे. परंतु या सिद्धांतामध्ये जनमताचा आधार आपल्याला दिसत नाही. तर या सिद्धांतामध्ये आपल्याला एकंदरीत लोकशाही विरोधी दिसतो. कारण निरंकुश सत्तेचं समर्थन केलेलं आहे. सत्ता ही एकाच ठिकाणी असेल अशा पद्धतीचं या ठिकाणी विश्लेषण यांनी केलेलं आपल्याला दिसते. आणि म्हणून ही एका माणसाच्या हाती सत्ता असणं हे चुकीचं आहे असं, किंवा एका ठिकाणी सत्ता असणे हे सुद्धा चुकीचं आहे अशा पद्धतीचं विश्लेषण यामध्ये आपल्याला बरेच विचारवंत करताना दिसतात की हे जे आहे निरंकुश सत्ता, एकाच व्यक्तीच्या हाताखाली सत्ता ठेवणे हे जे आहे हे चुकीची धारणा आहे. म्हणून बरेच लोक या धारणेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विरोध करताना दिसतात आणि या संकल्पनेवर टीका करतात. त्याच्यानंतरचं आहे की सार्वभौमत्व कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. ऑस्टिनने या सिद्धांतामध्ये सांगितलं की सार्वभौमत्व म्हणजे कायदा आहे. म्हणजे सार्वभौमत्वाला कायद्यापेक्षाही वर स्थान दिलेलं आहे अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर एकंदरीत लोकांचा विचार असा आहे की ज्या लोक याच्यावर टीका करतात, जे विचारवंत याच्यावर टीका करतात ते असं म्हणतात की कायद्याच्या वर तर काहीच नाही नसते आणि म्हणून कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. ऑस्टिनने हा सिद्धांत निरंकुश असल्याचं म्हटलं आहे. कायदे पाडण्याचे बंधन नाही, परंतु ऑस्टिनची ही धारणा चुकीची आहे अशा पद्धतीची मत काही लोक मांडताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून ऑस्टिनचा हा सिद्धांत आपल्याला चुकीचा मानावा लागेल. आणि म्हणून ऑस्टिनचा हा सिद्धांत चुकीचा आहे असे सुद्धा काही विचारवंत म्हणताना आपल्याला दिसतात. दुसरं एक हे आहे की आज्ञा व कायदा यात फरक. म्हणजे एक प्रकारची आज्ञा देणारा आणि आज्ञा पाळणारा ह्या दोन ज्या संकल्पना ऑस्टिनने सांगितल्या आहेत की आज्ञा देणारा व्यक्ती असावा आणि आज्ञेचं पालन करणारा असावा. तर आज्ञा व कायदा याच्यामध्ये फरक आहे. आज्ञा म्हणजे कायदा असू शकत नाही आणि कायदा म्हणजे आज्ञा असू शकत नाही. तर म्हणून आज्ञा आणि कायदा याच्यामध्ये ऑस्टिनने फरक केलेला नाही, परंतु आज्ञा आणि कायदा याच्यामध्ये फरक आहे असं त्याच्यावर टीकाकार म्हणतात. अशा प्रकारचे याच्यावर टीका जरी होत असल्या तरी या सिद्धांताचं महत्व काही कमी होत नाही असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून या सिद्धांताचं महत्व ऑस्टिनचा सिद्धांत आजही मान्य करण्यात येतो असं म्हणावं लागेल. कारण असं आहे की ऑस्टिनने सार्वभौम सत्तेच्या संकल्पनेची शास्त्रशुद्ध व मुद्देसूद मांडणी केली. त्यामुळे काय झालं की या संकल्पनेसंबंधित जो वैचारिक घोळ होता तो वैचारिक घोळ बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आपल्याला दिसतो. दुसरं असं महत्वाचं कारण आहे की ऑस्टिनने वैधानिक दृष्टिकोन स्वीकारून सार्वभौम सत्तेला विधिमय स्वरूप, विधी म्हणजे कायदे, विधिमय स्वरूप प्राप्त करून दिले. म्हणजे ऑस्टिनचा जो सार्वभौम सत्तेचा सिद्धांत आहे या सिद्धांताला त्याने काय केलं, विधिमय स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि म्हणून त्या ठिकाणी विधिमय स्वरूप हा महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर गेटेल आणि कोकर नावाचे विचारवंत असं मत मांडतात त्याच्यामध्ये की
राज्याला सर्वंकष सत्ता म्हणून ऑस्टिनने असं कुठंच म्हटलं नाही की राज्य हे सर्वंकष आहे. अनेक सत्तावाद्यांनी जी टीका केली आहे ती वस्तुतः हेगेलने मांडलेल्या एकतावादावरची टीका त्यांनी केलेली आहे असं म्हटलं गेलं आहे. आणि म्हणून हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे असं सुद्धा म्हटलं जाते. त्याच्यानंतर या सिद्धांताचं महत्व सांगताना असं सुद्धा म्हटलं जातं की वैधानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रत्येक राज्यामधील सार्वभौम सत्ता आणि तिचे स्वरूप ऑस्टिनने केलेल्या वर्णनाप्रमाणेच आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे सॉरी, हे सुद्धा आपल्याला मान्य करता येणार नाही. म्हणजे काय की वैधानिक दृष्टिकोनातून जो विचार केला आहे प्रत्येक राज्यांमधील सार्वभौम सत्तेचा आणि त्या सार्वभौम सत्तेच्या स्वरूपाचं जे ऑस्टिनने केलेलं वर्णन आहे ते आपल्याला अमान्य करताच येत नाही, ते आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून या सिद्धांताचं महत्व त्या ठिकाणी आहे असं म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर आहे की ऑस्टिनच्या विचारामधील शास्त्रशुद्धता, स्पष्टता आणि निश्चितता या गुणांमुळे हा सिद्धांत सर्वत्र मान्य करावा लागतो. जे ऑस्टिनचं जे हे आहे शास्त्रशुद्धता, सिद्धांत मांडताना त्यांनी ऑस्टिनचा हा जो सार्वभौम सत्तेचा सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडताना त्यांनी काय केलं, शास्त्रशुद्धतेचं काटेकोरपणे पालन केलं. सिद्धांतामध्ये स्पष्टता आणि निश्चितता हे गुण त्या पूर्ण सिद्धांतामध्ये आपल्याला दिसतात. आणि म्हणून या सिद्धांताचं महत्व कमी होत नाही. हा सिद्धांत महत्वपूर्ण आहे असं काही विचार करताना अशा प्रकारे हा सिद्धांत या ठिकाणी आहे. हा सिद्धांत आज या ठिकाणी संपला. याच्यानंतरचा जो सिद्धांत आहे तो आपण पुढच्या क्लासला घेऊ, कारण पुन्हा दुसरा क्लास आहे माझा फर्स्ट इयरला. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आता इथेच थांबू आणि पुढच्या पिरियडला पुढचा सिद्धांत घेऊ. आणि मग आपलं काय एकच युनिट राहिला आहे. मला वाटतं 1 तारखेपासून आपलं ऑफलाईन पण वर्क क्लासेस सुरू होऊ शकतात. आता आज माहीत नाही गव्हर्नमेंट काय डिसिजन देते तर, परंतु विद्यापीठाचं शैक्षणिक सत्र तुमचं उद्यापासून सुरू होत आहे. त्याच्यामुळे आपण उद्याच्या याला आपण काय डिसिजन होते ते पाहू. परंतु आपण ऑनलाईनमध्ये आपलं हे जे आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. तर आपण आजच्या क्लासमध्ये आपण इथेच थांबू आणि पुढच्या क्लासला आपण घेऊ. ठीक आहे.